गजर करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून बुवानं पण अजून माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये डोकवायचं आहे. कारण त्याच्याकडे दुसरा काय नाही. अजून काय काय जा सांगायचा माझा वैयक्तिकता सांग, माका काय फरक पडणार नाही. कारण तुझ्यात लईच किडे वळवळतात. हे फॅशनचं काय सांगतं तू? ह्या देवा त्या बोरचाई देवीक स्मरून सांग की 2 महिन्यापूर्वी तू केस लावले नव्हते काय, तुका वीग लावलेलं नाही होतो काय म्हणून 2-3 महिन्यापूर्वी सांग ना. तू कशासाठी लावलेलात मग? नाही कशासाठी लावलेलंस मग? शायनिंग मारूसाठीच लावलेलं ना. मग ते खालसून बोचाक लागले म्हणून परत काढून टाकलं होय. इतकं म्हातारं झालं तरी तू अजून लय त्याच्या मनाला बळ म्हातार नाही तर सरलस शेवटचे घटका. काय सांगता म्हणता रावणात मी विचार केले, रावण कोर्टात खिशा गेलो पटकन माझ्या लक्षात येणार ना. म्हणता कोर्ट काय हात ठेवले कोर्टात गीतेवर. तर म्हणलो सीतेचा मॅटर अजून भेटला नाही तर गीतेची शपथ. तोच रावण थैसून उठलो कोर्टातून ह्याच्या घराकडे गेलो फास घेऊन. रेड्यावर बसा फास टाकणार इतक्यात तो म्हणालो नाही तुझी आता घटका भरलेली आहे, तू चल माझ्यावर. म्हणालो हिला कारण हुशार ना, 9 वर्षापासून असल्यापासून भरणा करता किती लोकांना 1000 बुवा घडवलंय सिंधुदुर्गात. 1000 बुवा काय खोळावले की काय? 1000 बुवा 1000 बुवा किती गेलंच ना. 1000 बुवा सिंधुदुर्ग 2500च्या वर बुवा सगळ्यांका बोटात धरून गेलं. त्याच्यामुळे तू व्हायला सिंधुदुर्गातल्या नाही रायगडात मला तुझा बोट पोचला रे. ठीक आहे बाबा तुझा सगळा बरोबर आहे. तू 2,500 फिरवलं तर तू मला वाटतं 12,000 गेलं असेल नाही रे 13 पासून. अरे काय कर्माची बारी आहे. काय नको तर सांगतोय सगळं. रावण इल्लो तेव्हा त्याला बनवलं तो रावण. तुका लाज नाही वाटणार आहे? सीतेचं मॅटर अजून मिटलं नाही रावणात सांगत असतो होय. तिकडे एकापासून सोडणार अध्यात्म सांगायचा हो म्हणता हडेसून तू सद्गुरूला शरण जा. अरे सद्गुरु शरण भूजल तेज समीरख. तुझ्या प्रश्नाचं उत्तर घे. भूजल तेज समीरख रवी शशी कष्टाधिके असे भरला. स्थिर चल व्यापुनी तो जगदात्मा दशांगुले उरला. म्हणजे आपल्या बिंबीपासून परापश्यंता मध्यम आणि वैकर ह्यो सांगता माझ्या ओठात आता माझ्या पोटात उलटा हाता जा. माझ्या पोटात हा तर माझ्या ओटा मार्गे बाहेर येता. तुझा उलटाच झालेला. तू जिरवणी करतोस पोटात त्याची. तू आता तसं वागणार. तू अजून कुंभमेळ्याचे दिवस बाकी आहेत. तू नावून येतेस देवा शपथ. महाकुंभमेळ 144 वर्षांनी झाला. हा परत पाठी येईल असतं माझ्यावर बारी कर त्या कुंभमेळ्यात जा. माझा बाप नाही तू 1 नंबरचा पापी बुवा तू. आणि शायनिंग घालतोय शाल घालून त्या शालीचा अपमान करतोय तो. रावणात जर कोर्टात उभं करत असला तर ह्याच्या शालीचा अपमान. हा ती रामाची शाल आहे ना. भगवी शाल आपली हिंदुत्वाची पताका आहे ती गळ्यात घालून सांगता सीतेचा मॅटर अजून मिटला नाही. म्हणजे काय काय हे पोचलंच रे तू. हा जीप तुझी चालली काय म्हणतो हो शाळेत काहीतरी शाळेत. हा मराठी भाषा आहे ती वळवावी तशी खरा. आता 8वीत असताना एका बाईने विचारलेली अरे प्रकाश मी तुला एक कर्तरी प्रयोग देते त्याचा कर्मणी प्रयोग कर. ह्याका आधी काही तर समजलाच नाही. कारण 9 वर्षाचं असल्यापासून शाळेत तसं काही लक्षात नाही. पण जाय केव्हा नाही केव्हा तरी. आणि बाईने दिल्याने तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. ह्या वाक्याचं कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोग कर. ह्याना बाईने सांगताय म्हणालो. वाक्य दिल्याने तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. ह्या कर्तरी प्रयोगाचं ह्याला कर्मणी प्रयोग काय करतो माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले म्हणून सांगले. कर्मणी प्रयोग केले. मराठी वाक्य वळवावी तशी वळतं. आम्हाला पण वळवता येतं. त्या शाळेत ना उसराच आहे. सगळ्यात उसरा ह्योच आहे. वाईट बोलणार नाही मी पण. सगळ्यात उसरा जाऊन शेवटच्या पंक्तीत बाई म्हणायचे अरे प्रकाश तुझी एकतर उंची कमी आहे. तू शेवटच्या लाईन मध्ये बसले. तुला काय दिसतंय का रे फळ्यावरच? तो सांगले बाईनू माका फक्त व्हायचा दिसता खायचा काय दिसला नाही. मराठी भाषा
वळवळ हा तो रावण ह्याच्याकडे येलो नी फास्ट टाकल्या म्हणलो हो म्हणता वाईट थांब थोडे दिवस अजून नका भारी हे करू नये अजून 200-300 लोकांका फिरवतो बुवांका. तर रावण म्हणलो नाही लिस्टमध्ये पहिलं नाव तुझाचा. त्यानं काय डोक्याचं बोलेन बघ. रावणाक सांगल्यान नेमराचे दिवसच जरा वाईट थोडं सरबत देतोय तो पाहुण्यांका सरबत देऊची सवया. सरबत दिले नाही रावणाक सरबत आणून गेलो आणि सरबतात झोपेचे गोळे धापा मिसळले आणि रावणाक सरबत दिल्याने रावण गुंगीन त्या झोपेच्या गोळ्याने आपलं काम केल्याने रावण गुंगिल्यावर झोपलो. ह्यानं रावणाच्या हातातली चिठी घेतल्यानं हळूच आणि प्रकाश पारकर 1 नंबराक नाव होतं तर खोडले व्हाईटनरने आणि खालसून शेवटच्या नंबराक लिहिल्याने की त्यात अजून 8 दिवस पुढे ढाकालते. शेवटच्या रावण 2 तासानंतर उठल्यानंतर म्हणतो बस्सा तुझे मला पेय दिलं असते इतकं उत्कृष्ट होतं मी तुझ्यावर खुश झालो आणि आजचा दिवस तुका म्हणालो मी ठेवतोय. मी खरी चिठीची सुरुवात वरसून करणार होतोय ते आता वरसून करीत नाही मी खालसून सुरुवात करतोय आणि परत घेऊन राहलो. मग चुटके म्हणते का आपलं भजन नाही अरे चुटके 1760 सांगतो आम्ही पण मार्केटमध्ये 99 पासून ठिकाण असो परत माझ्या वळण बघितलं नाही. लक्षात ठेवा भाई कोण शाणो नाही बरोबर ना कोण शाणो नाही. आणि ही फॅशन जगा नुसता तो करता तू काल आता उघडलं शर्टात आम्ही काय बोललो आतून लगेच जॅकेट घालून नको रे जास्त नको. आयोजकांची सूचना आहे महिला वर्ग आहे वाईट काय बोलणार नाही बोलतो नाही मी 30-35-40 मिनिटं एवढं गजर होणार आणि हे तो पण ऐका तुम्ही कंटाळा असता मग घरात जावा काय ह्याच्यात तशी काही सोय नाही का किती आडले चंदप्प चंद गौड आणि हातात धर काय म्हटलं तुम्हाला एका हल्ला नको म्हणजे का तू सगळ्यांकडे जाऊन धरून राहायचा लागा ते जर थांबाक होय तर सगळे तू एक काम कर हे सगळे जर थांबाक होय उतरले सगळे जर थांबाक होय हे थांबाक होय तू एक काम कर बोलतो की माझ्या गाडी येतात सगळ्यांची चपलं एकटी करून आणि राहायचे सगळं कोण हलायची नाही. अरे प्रत्येक काय लोकांना काय झोपे नाही होय दुसरी कामाला आधी एकतर प्रॉब्लेम हा तुला माहिती आहे प्रोडक्शन किती कमी झालं हल्ली 40-45 लोकांना हल्ली पोरगे पण देऊन बघणार नाही. पोरगे किती जण असे नुसते आवडे घोटत यंदा होताला म्हणत नाहीत. कारण तुम्हाला माहिती देवाशब्द सांगते कारण या मुलांचं प्रमाण कमी झाला. मुलं पूर्वी बघा एका 10-12 होती लाईन आता एक नाही तर 2 मागा सांगा एक तो झील झालो एका पोरगे गावताला सोडून म्हणून लग्न नवीन झाले त्यांनी तुम्ही वर्षात तुम्ही प्रयत्न करीत राहायचे तर हे समतोल साधतो देवाशपथ हे काय वाईट सांगत नाही तर समतोल साधणार नाही तर काही वर्षानंतर म्हणजे मुली दिसायची सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे. आता 70% मुलगी आहेत आणि 30% फक्त मुली आहेत. कडेसून काय करतले काय हे निर्वशीशिवाय पर्याय नाही. देवाशपथ आणते काही होणे येऊ नये आणखीच घेशील पोरा परत काय कर्नाटकात तू काय तुझं काय कनेक्शन आता ते कर्नाटकात कडेसून आणून देईल बाकी तुका आता काय भजन नाटकून बोलवतो नाही तुझं आता मी काम कर कमिशन बेसवर कर कमिशन बेसवर काम कर काय म्हणणं 8-10 वर्षापूर्वी तू लय सुधारलं अरे प्रत्येकाच्या नशिबाचे भाग उगीच घ्या का वैयक्तिक जीवनावर जावता का तुका मग तुका समजा तू जा माझ्या फक्त वैयक्तिक विषयावर काय वैयक्तिक देणं घेणं तुमका काय विषय नाही. आज इथे वास्तवात तुम्ही लोकांसमोर सादरीकरण करताना त्याच्याशी काय विषय नाही मग तुम्ही समाजात लोकांना जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही समाजात सुद्धा तसं वाग म्हणजे मी काय नागड्याने फिरतोय काय रे तू अरे बघ नागड्याने फिरतोय तू बघलं नागड्याने किती माका तू सांगतो बुवा पण जर इथून बोलतोय तर मग असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे किंवा तो मोठं सांगणार काय बघलं काय कोण सांगता किंवा लहानपणी माझ्या बारशाक बघलं असेल हा हीच विचार बरोबर आहे बारशाक बघलं असेल कारण तितकं तू वयान झालं म्हणजेच माझं काय म्हणतो ह्यो म्हातारो झालेलो हा बस विषय संपलो. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा हॅलो
कोयना पदरा मोरावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीचा तटानाया भीमथडीचा तटानाया यमुनेचे पाणी पाया जय महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा सिंहगड देतो शिवशंभू राजा करी गरी तुमनाद गुंतला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांनी म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या अंगणातील तुळस आणि या मंदिराचे कळस दिसतात लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज नसते ना डोंगरावर करूची लागली असती सगळ्यांका सत्य परिस्थिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढं आपल्या हृदयात स्थान केलंय तेवढं विरोधकांच्या शाहिस्तेखानाची बोट छाटली सगळे इकडे तिकडे सैरा वैरा पळू लागले तेवढ्यात शाहिस्तेखानाची बहीण येऊन सांगते शाहिस्तेखानाला भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है कहीं शिवबा तो नहीं लेके गया विरोधक असूनही शाहिस्तेखान म्हणतोय चुप बैठ मेरी बहना शिवाजी महाराज किसी की उंगली काट सकता है शिवाजी महाराज किसी की गर्दन उड़ा सकता है लेकिन गलती से भी शिवाजी महाराज किसी की बेटी को या माँ को हाथ नहीं लगा सकता है ही शिवाजी महाराजांची ताकद आहे लक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला कळाली भाईजान अब्बाजान शिवाजी महाराज का देहांत हो गया औरंगजेब जातीचा मुसलमान कट्टर विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांचा नमाज पडत होता आणि नमाज पडताना मुसलमान लोक कधी मध्ये थांबवत नाही ही बातमी जेव्हा कळाली की शिवाजी महाराज का देहांत हो गया त्याने थांबवलं नमाज उभा राहिला त्या परमेश्वराच्या अल्लाहच्या दिशेने हात करून आणि अल्लाहला सांगतोय ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे हिंदुस्तान के माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती बघा लक्षात ठेवा आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यातले या देशातले आम्ही बावळे आहोत त्यामुळे त्यांचा काहीतरी इमान थोडाफार ते राखून निघली नुसती दाढी वाढवली चंद्रपूर लावली टिके लावले कानात बाली घातली म्हणजे शिवाजी महाराजांचं होत नाही बरोबर ना मग त्यांचं आपण काहीतरी ठेवू मगाशी कोणतरी सांगितलं की वारी म्हणजे नेमकं काय महाराष्ट्राचं वैभव म्हणजे वारी हाची डोळा हो बुवा महाराष्ट्राचा वैभव म्हणजे वारी या लक्षात घ्या ती वारी पांडुरंगाच्या भेटीसाठी होते संतांची शिकवण म्हणजे वारी मी माझ्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी भागवत धर्माचा प्रसार म्हणजे वारी प्रत्येक गावातून कुठून प्रत्येक ठिकाणून कोणी दिंडी पायी वारी करतात कोणी गाडीने जातात पण आषाढी कार्तिकीच्या ह्या वारी नेहमी चालत असतात त्या वारीचा किस्सा मी नंतर सांगते पण एक दोन गाणी गजर म्हटल्यानंतर प्रत्येक बुवा घेतात नवीन गाणी येतात त्यापैकी 2 गाणी घेतोय वेळेला फार महत्व काय कारण तुमच्याकडे कार्यक्रम दररोज आहेत तुमच्यासाठी
प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला आझाद केलं तुला मुलीच नव्हत रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मनात हे गाणं तुझ्यासाठी आले मनात हे गाणं अजून एक गाणं चालू बघा काजळ लावून आले मी असं नको बघू अहो येते मला केलं चुंगार आज घातला यसा दिसते भाजी करू अप्सरायिका कोण करवाली कुठं निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोहनीची गुलाबी साडी आणि काजळ लावून आले मी केला चंगार आज घातला कोण करवाली कुठं निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणी गुलाबी साडी आणि आम्ही निघालो तुम्ही येता का तुम्ही म्हणा बुवा सगळी गाणी मी म्हटले तर मग प्रॉब्लेम होईल का नाही खरं आहे प्रत्येक जण काय आहे परंतु जुनी गाणी आज 40 वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुठेही असली ही नवीन नवीन गाणी म्हणतात बुवा कारण ते तरुणांची ती क्रेज आहे परंतु जी जुनी गाणी आहेत सत्यनारायणाची पूजा कुठेही असली कुठल्याही गावात असू दे श्रीहरी जगद्पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायण दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला तू ध्यान करा ठेव पावतीचे देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा उदो
धरा शहरी तुला दर्शनाचा लाभ आज घेऊया करूया रोहन तावडे आणि रोहित मडव यांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. ज्यांची लग्न जमलेली नाहीत त्या बोरसाई देवीला मी प्रार्थना करतोय की जे कोण आता त्या उंबरठ्यावर आहेत, लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत, त्यांना येनकेन प्रकारे मुली मिळू देत. कसं काय ज्या परमेश्वरानं आपल्या जन्मात घातले ना, बरोबर ना, त्यांना चोच दिली, त्यानं दानव पण आपल्यासाठी निर्माण केलेलं. तुम्ही म्हणजे ईर्ष्या हरू नको, पण हां मनातून खचून जायचं नाही, खचून जायचं नाही. पोरग्या नसला तर काहीतरी होत आणि काहीतरी मिळत, काय टेन्शन नाही. रॉनी मान्यकर आणि कृष्णा काशीद फोटो स्टुडिओ, क्या बात आहे. रॉनी मान्यकर आणि कृष्णा काशीद फोटो स्टुडिओ घोडगे यांकडून प्रत्येकी 100 असं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. लग्न आज नाही झालं तरी आज नाही झाले तरी मे महिन्यापर्यंत होईल. पण मी तुमच्यासाठी एक छोटीशी मस्त मंगलाष्टक म्हणते की जेणेकरून तुमका वाटत तुम्ही स्वप्नात जावा त्या की माझा लग्नाच्या म्हणजे मी मुहूर्तावर उभो असे हातात माळ धरून त्या पद्धतीत बघा. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल घटी समीप नवरा घेऊन यावा घरा, मधुपर्क पूजन करा, अंतर्पटा ते धरा, दृष्टा वधूवरान करणे, दोघे बहुकल्पला न करणे, बोला सदा मंगल शुभ लग्न, शुभ लग्न, शुभ लग्न. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान, मंडपी जोडा शोभे चा चा चा, मंडपी जोडा शोभे चा चा चा, मंडपी जोडा शोभे चा चा चा, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान, मंडपी जोडा शोभे चा चा चा, मंडपी जोडा शोभे चा चा चा, मंडपी जोडा शोभे चा चा चा. ह्या सगळ्याला काय पाचपारतोन वगैरे जायचं. आता पाचपारतोनाचे विषय सरले, कोण नाही पाचपारतोन थैलं थैलं आडू देतो, पाचपारतोन भागला. टणटण वाजलं मटण शिजलं, अडकीन दुःख तिया धाड चटणी, रसा रसा वाढ, अडकीन दुःख तिया धाड चटणी, रसा रसा वाढ, अडकीन दुःख तिया धाड चटणी, रसा रसा वाढ. पूर्वीची लग्नाची पद्धत वेगळी होती. म्हणजे बरोबर ना, पोरग्या बघूचा ठरला ना का आवाट पुऱ्या आवाटाक माहिती यजमानी शेलो घालूनच तयार, बरोबर. आता नाही,
आता शेजाऱ्याक लग्न संबंध नाही, उद्या लगीन तर आज शेजाऱ्याक पत्रिका देतं. किती आहे हो, मोडो घालून सत्यानाच करतो. शेजाऱ्याक काळा कसं देणं, शेजाऱ्याक काळा देणं तर लगीन ठरलं नाही का जिलाचा काय ना यांना काय नाही रे. पत्रिका दुसऱ्या दिवशी घेऊन जातो, ह्या पत्र लग्नात घे, बाकी काय तुमचं पती. पूर्वी तशी पद्धत नव्हती. बापू सगळ्यांना सांगाय चला रे माझ्या गाण्यात चिडू गुण कोण नाही ना, म्हणजे गाण्यात मुलगी बघू जाऊ. प्रथा होती मुलगीच्या हातात तांदूळ दिले काय तुळशीकडे जाऊन पाया पडा. चालताना ते म्हातारे कोतारे बघित, ह्या सपाट पायाचा नाही मा चालताना बघित बारीक लक्ष दे. तुझं नाव काय, नाव सांगा, भाऊ किती, बहीण किती, काय करते, ही सगळी प्रथा होती त्यावेळेस, बरोबर ना. आणि एखादा माणूस चालताना ना नेमकं अंगठो बघी, म्हणजे बायकांचं सांगते तुमका, बायकांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचा बोट जर अंगठ्यापेक्षा मोठा असला तर समजायचं ती बाई आयुष्यभर नवऱ्याक आपल्या मुठीतच ठेवणार. ह्या मी त्या दिवशी सांगा होते, एक म्हातारेनं हळू बाजू केल्याने गोगो तो गुंडू सांगतो तो खरा मग हो, तरीच म्हणते बंड्याचा बापूस माझ्या पुढे बोलला नाही किती. हे काही ठोकता नाही लक्षात घ्या, ते कुठे मिळणार नाही. पूर्वी श्लोक बी कसले चालायचे, पंक्ती श्लोक हो, पंक्ती रामाचा जनिता तथा यम पिता, हे दोघे बंधू कसे, सूर्याची भगिनी यमास जननी, हे नाते ऐसे. काय दुसऱ्याने सुरुवात केल्या, कोणी एक म्हणी विचित्र पुतळा जेवावया बैसल, का दुसऱ्याने सुरू केल्या. एका आचमने अगस्ती ऋषीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी द्विजवरा शापेक्षया धाड. हो काय टिकता माझ्याकडनं श्लोका नाही शोकून टाकी नाही का मी. तेव्हा श्लोकाने उत्तर होती, बरोबर. काय तो श्लोक म्हणणार जय सुद्धा नाही, बरोबर. वाडा काय वाडा काय तर रॅमटाय नुसतो. आता पंक्ती बसतात आणि आता पंक्ती बसली तर तुम्ही जेवशात हिंमत आहे तुमची. वाढू कोण येतले तरुण, म्हणजे ज्याची 28ची कमर आहे तो 30ची जीन्स पॅन्ट घालता ढुंगणार राहणार नाही, आणि तो खीर वाटूक येतलो. आणि पंक्तीत समजा खीर वाटूक पुढच्या पंक्तीत वाकलो, पाटल्या खीर घेऊ गई, नको 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 नको, तू आधी माझ्या डोळ्यासमोर नाहीस हो. सत्यनारायणाच्या पूजेत लाईनीत राहावा काय, सत्यनारायणाच्या पूजेत असली पॅन्ट घातल्याच्या लाईनीत राहावा का. तो समजा सत्यनारायणाचं दर्शन घेऊ खाली वाकलो, पाटल्यांका विचार पडतो रुपये टाकू खुई म्हणून. अरे कसले फॅशनी झाले, हे फॅशनी आहे. कॉलेजला जाणारी पोरा बघलास, पूर्वी जितक्या धड, अरे जरा कुठे पॅन्ट फाटलेली असायची ना तर आई आमची रफू करून द्यायची. आणि आता जितकी फाटलेली असतात खुई खुई भोका असतात रे देवा, नजर बंद करूची लागतात. जितकी भोका तितकी किंमत त्याची जास्त. बघलास तुम्ही कॉलेजातून सुटलेल्या पोरांका बघा, जेव्हा 10-11च्या टायमात बॉम्ब स्फोटासून नुकती बाहेर पडा नाही तसं वाटतं. हडे चिंजडे हडे उघडा तडे उघडा, ही सगळी परिस्थिती. म्हणून हे सगळे असे अत्याचार होत आहेत. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलींवर त्या पद्धतीचे संस्कार केले पाहिजेत. ही आईची जबाबदारी आहे. नाहीतर कॉलेजात गेला तर गेला पळा, अहो सांगतली माका डाऊट होतोच, मग तू मेल आधी मेललं, माका डाऊट होतो मेलला आधी. सत्यपणे सांगतोय ना. अरे आपला आई बाप, तो बाप जेव्हा जातो ना मार्केटमध्ये घोडक्याच्या बाजारात, तेव्हा लोक बोट करून सांगतात, अरे मोठेपण सांगतो परवा पोर गेला पळान, त्या बापावर काय बिततं ना याचा विचार प्रत्येक मुलीने केला पाहिजे. लक्षात ठेवा, प्रेम करायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल हे नाहीये, प्रेमाचेच विषय आहेत. आता ठरवून लग्नापेक्षा प्रेमाचेच विषय. पण आपल्या आईवडिलांच्या कानावर घाला. आम्ही लहान असताना शाळेत जाऊ, हिंमत होती पोरींच्या लाईनीत बसायची, एका बाजू पोरग्यांची लाईन, एका बाजू मुलींची लाईन, असं वळण सुद्धा बघू नको होतं. आणि आता पहिलीतल्या पोरांचे जोडीये ठरले, ह्या तुझा त्या माझा, ह्या हे जोडीये ठरले. मी रात्री 2-2 वाजता मेसेज करतो काय करतोस खुयोस, मी झोपलो बाबा खोकतो आहे, काय करता आहे, काय करता आहे, खोकता. आणि बाबा खाजा होतो. रात्री 2 वाजता मेसेज, रात्री 3 वाजता मेसेज, उडाव चढ. अरे पबजी तुमची नाट मोडली तुमची पबजी. रात्री 3 वाजता उडाव, रात्री 3 वाजता आणि घुस रात्री 3 वाजता घुस. पबजी खेळतात ते, पबजी रात्री 3 वाजता घुस. चुकीचं आहे ना.
आम्ही लहानपणी शाळेत होतो, सरस्वती पूजनाची वाट बघू देवा शपथ. स्टेजवर गेला का या नाचले मोया आंब्याच्या वनात नाचले मोया, एकच वेळ आमची पाठ. हाऊस तडेसून खिसून तरी असा असा केल्यानं का आमका पुढचा कड काया काया कापूस पिंजला रे. या तेव्हाचा होता, आता विषय नाही तो. 2-2 10-10 मुलं असणारी आई 2-2 मुलं होईपर्यंत नवऱ्याच्या समोर येत नव्हती. त्यावेळीची विषय होतो. नावाचा सोडा, आता नावानंच हाक मारतं. आता लगीन झाल्याने कान जर भीतीत रावला त्या नवीन जोड्याच्या तर घो बायको म्हणतो माझा सोनू सोनू, आणि बायको म्हणते पिल्लू माझा, म्हणजे कुत्र्याचा पोर तरी बरा. परिस्थिती सगळ्यांची गंभीर झालेली आहे, खूप गंभीर आहे परिस्थिती. आताचे पूर्वीचे दिवस तुम्ही बघितलेत ना, हे आता काही एक जमण्यासारखे नाही. आता घोवात बोलायची हिंमत नाही पुढे, संध्याकाळी जेवण गावाचा नाही. त्यामुळे तुझ्या काय तूच माझी राणी, आता इतक्या झाशीची राणी असतली घराकडे, झाशीची राणी बरोबर ना. त्यांनी काय केलं बघा, छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना डोळे कसले लागले जिजाऊ मातेला, घोड्यावर स्वार व्हायचे. आणि आमच्याकडे डोळे लागले काय सांगतले, माका दुकानातून माती घेऊन येऊ, माती खायसारखी वाटता काय, त्या चिचेची घोळे आणि आंब्याची चोरा, माती खायसारखी वाटता त्याच्या डोळ्याने. हे सत्य सांगतोय, हे मजाक म्हणून सांगत नाही, हे सत्य कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न. लोकही गेलो ह्याच्या नावाने गेलो म्हणजे मला वाटतं तुका रावण तो वरद असतं का रे, समुद्रापरी रावण मुतला. झालं संपलं, ओके. ही राहुला हे बसला असतं पटकन सरे सर, माका वाटलं का तुमका वेळ लागतो. ठीक आहे गजर, काय विषय नाही. हा हसवलं इतक्या तरी लोकांका थांबवा. कितीशी चपला गोळा केलं होतं त्याच्यासाठी. जाऊ देऊ मजा हो, काय तुम्ही सिरियसली घेता यार, समजायला पाहिजे ना. हे गाणं गाऊ तुमच्यासाठी. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना ये जीना ये दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ अशी कशी जगास कलीची बाधा झाली. शॉर्टकट मध्ये येतोय, कलीची बाधा झालेली आहे प्रत्येकाला. इथे मी पण स्वतः शाणू समजणार असे, ह्यो समजता त्याच्यापेक्षा मी पण सर्व गुण संपन्न पाचही बोटा सारखी नाहीत. अशी कशी जगास कलीची बाधा झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली, हरिनाम विन कोणी नाही वाली, हरिनाम विन कोणी नाही वाली, हरिनाम विन कोणी नाही वाली. अशी कशी जगास कलीची बाधा झाली, अशी कशी जगास कलीची बाधा झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली, हरिनाम विन कोणी नाही वाली, हरिनाम विन कोणी नाही वाली, हरिनाम विन कोणी नाही वाली. समजून घेरे आयुष्याचा खेळण्याला, हरिनामात हरिनामात वेळ घालवावा झाला, हरिनामात वेळ घालवावा झाला, हरिनामात वेळ घालवावा झाला. जगाच्या बाजारी मांडला पसारा, तू नकोच कोणी नाही तारणारा, चाले बोल बाला फॅशनच्या नावाखाली, चाले बोल बाला फॅशनच्या नावाखाली, नव्या पिढीस आळा कोण घाली, नव्या पिढीस आळा कोण घाली, हरिनाम विना कोणी नाही वाली, हरिनाम विना कोणी नाही वाली, हरिनाम
तुझ्या कष्टाची कहाणी, आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी. विसरून गेला येता लाडाची ती राणी. बिकट वाटेत सोबतीन कोणी, आठविल बाप गेलं जाईल निघून. फक्त या भजनाच्या माध्यमातून आई वडिलांना सांगते, बापाला सांगते, कारण बाप आपल्या संसारासाठी झटत असतो, आपल्या मुलाबाळांसाठी झटत असतो. एकदा मुलं मोठी झाली, कमवती झाली की त्यांना एकही पैसू देऊ नको, देवा शपथ सांगतोय. सगळे ठेवायचे पैसे साठलेले, बायको घ्यायचं आणि काहीतरी तीर्थयात्रा ऐश करायची, जी तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट काढाय माराने त्याच्या कर्माचा तो जन्मात तुम्ही घातलाय ना, त्याचा त्या कायदा करू नये. बरोबर. स्वतःची किंमत कधी तो राखत नाही. 1.5 लाखाचा मोबाईल फक्त माका होयो, आयफोन 70,000 रुपयाचा मोबाईल माका होयो, तो घेऊन कोणी देऊ गयो? बापाशीन. आज परिस्थिती काय बघा, चपलाच्या दुकान एसीची असत, चपलाची मुंबई बघा, एसीच्या दुकानात चपला असत आणि 20 रुपयाची भाजी जी आपल्या देहासाठी खातो ना, ती रस्त्यात धुळीतली आपण विकत खातो. ही परिस्थिती आहे. म्हणजे जग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेला. ह्याचं प्रत्येकाने विश्वास ठेवू. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं एकही वाक्य येता कामाने. पूर्वी आम्ही म्हातारे लोक गेले तर काका नमस्कार हो, कुठे चाललात विचारायचे. आता म्हातारो समोरून येतात तो हो विमलची पुडी फोडतो, काका चालला खू, एका हाताने हलवतो लो विमलची पुडी, मिस करता काका चालला खू. नवी खरा ना, 9वी 10वीतलं मुलगो काय गुटक्याशिवाय तोंड नाही. ह्या माणसानं बघा कसून म्हणजे कॅश जाऊ दे, पण आयुष्यभर त्यांनी कसलं व्यसन नाही. आता सांगतो सुपारीचं खांड सुद्धा मी तोंडात टाकू नाही, तर मी म्हणते तू मेल्यावर बरोबर त्याच्यापेक्षा. तुमचं नाही सांगत. ओव्हरऑल व्यसन ह्या करू कसं या माझा म्हणणं, पण ते तू अतिरेक करता का म्हणे, अतिरेक करता. अरे समुद्र मंथनातून दारू काढले ती अशी पूजेक लाव काढलेली आहे, समुद्र मंथनातून काढलेली अमृत अवतेतून निघाला. त्या अमृताचे थेंब 4 ठिकाणी पडले, उज्जैन, हरिद्वार, प्रयागराज आणि नाशिक. 4 ठिकाणी 4 थेंब पडले त्या अमृताचे. म्हणून कुंभमेळ्यात भरत, उगीत नाही भरणं. मग त्याच्यातून समुद्र मंथनातून काढलेली आहे माती मदिरा, ती घेऊ काही, पण कादिरा होऊन नाही चालणार, तयार होऊन नाही जायचा. थोडी आपला वही तितकी 90 घेतली गप ओके मध्ये. बरोबर. सकाळपासून जर तू तयारच असलंस तर बायको म्हणतली हो मेल्यावर बरोबर संसार सुखी होईल. असे लोक आहेत ना काही, सकाळी उठल्या तोंडात धुतात ते तुसून. ते दारुड्यांचे पण ह्या चालतात. हा काय चालतं, पार्टी बिर्टीचे विषय चालतात. ते दारुड्यांचे भरले सगळे एकत्र आले, हे म्हणाले उद्या पार्टी करूया. तो म्हणालो एक काम करा, 11च्या नंतर पार्टी करायची. बकऱ्याचं जबाबदारी माझी, बकऱ्याची मटणाची जबाबदारी माझी, मी बकरो घेऊन येतोय. पार्टी केल्याने खाल्याने सकाळी 5 वाजता येऊन, ज्यानं बकरो नाही 5 वाजता येऊन डोळे पुशी दिलं तर बकरो त्याच्या पुढल्या राग दिसलो. तो म्हणता अरे रात्री बकरो नेलंय मी, तितक्यात येईल म्हणून दारू सोडून बायको येईल. बायको म्हणता खडच येत असो ना पार्टी करून. रात्री 12 वाजता येऊन आधी कुत्र्या खाई नेला. तू सांगा कुत्रो कापून खाल्याने बकऱ्याच्या जागेत. हा ह्यांका सूद असता, पण दारू खाऊ किती माणूस असो दुसऱ्याच्या घरात जायत कधी आवाटात, किती आवाटात त्याचा अडचणीत घर असेल, दुसऱ्याच्या घरात मुळीच जाणार नाही. पण मोबाईलाच्या नादात माणूस खेळ जाऊ शकता. म्हणजे मुंबईची गोष्ट घडली सांगतोय. तो कामावरसून इलो ना, ती कामावरसून इलो, तो मोबाईल खेळत दुसऱ्याच्या घरात गेलो. दुसऱ्याच्या घरात जाऊन खाटीत बसलो. बायको वाटला ती मोबाईल ती वाटला आपलं खेळलो, म्हणून तिनं चाय आणून त्याका दिले शेजारणीच्या भावा. तितक्यात खरोन हवरवलो. तो म्हणता बघले नाही का, सॉरी आम्ही तुमच्या घरात येलोय. तो खरा आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा जाऊ, म्हणजे त्या भाईन सुद्धा त्या दुसऱ्या पुरुषाक मोबाईलच्या नादात ह्या दिला, आपलं घो म्हणून चाय दिल्या. म्हणजे इतकी मोबाईलात नाती तुटली, तो कोण कोणाक विचारणार नाही. तुम्ही कोण नाती, भाव भन काय भाव बिव हाऊस बिऊस
काही एक नाती ठेवलेली कोण कोणाक विचारणार नाही. मोबाईल ही आपली काय झालेली आहे, सगळी दुनियाचा मोबाईल झालेली आहे बघा. आणि आता तुमच्याकडे तो फुल रेंज आहे. काय करतील सांगा गवताना काय व्हायचा करतो तो खड होय हो करणार होता. मोबाईलात ना तुमका माहिती नसत म्हणजे तुम्ही वयस्कर फेसबुक इंस्टाग्राम खयच्या पोराचं नाव जरी तुमका गावलं त्या फेसबुकवर टाकायचा त्या नावाची 1000 पोरगी येतली सगळी हिस्ट्रीत येतात त्या हिस्ट्रीत सगळी येतली. आपणा गोळ्याचा सिलेक्ट केला का त्या फ्रेंड रिक्वेस्ट टाकली त्यांना असा केल्यान का ह्यो घराकडे कॉलेज असून असो येतो जसो काय तो बापूसच मेलो. अभ्यासाकडे लक्ष तेरी उम्मी तेरा कर है सनम हम तुम सिर्फ तुमसे प्यार करते हैं क्या का मरत काय त्या म्हणतात वन साइड काय हा एकतर्फी प्रेम काय काय नको रे आता पुरे करूया. शेवटचं कडवं घेतोय. चटणी भाकर अन मिरचीचा तो ठेचा चटणी भाकर अन मिरचीचा तो ठेचा मुखात घास तेव्हा होता अमृताचा परतून येऊ दे काळ तो सोन्याचा झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा. शेवटचं कडू आहे. आणि त्यावेळेस बघा आई आपली चटणी भाकरी द्यायची. शाळेत जाताना चटणी भाकरी पेत घालव काय शाळेत गेलो. आता तिला नाही माका भूक लागली जाऊ सांगतील हे 10 रुपये घे आणि दुकानात जाऊन कुरकुरे खा. काही पडलं तरी कुरकुरीत सगळी हाडा. पूर्वी बघा आमची आई आम्हाला ठेवून जायची. आजी काहीतरी जायची. दुपारच्या भूक लागली का आजी सांगायची आहे माका भूक लागली. हो पण माणूस आई म्हणजे आई आपली कुठे काम आजीच्या कमरेवर आजी माझं पकतो काहीतरी झाडाखाली नाही पक्या चिवचो घास खा काय ना मात्र खाल्या. परत आजी सांगा पक्या चांगलीचो खा घास नाही बाबा माका नको आई माका नको का आजी सांगा पक्या गाढवाचो खा घास काय ना मात्र खाल्या. पक्या कुत्र्याचो खा घास काय ना मात्र खाल्या. अशा पद्धतीची आपली पोट भरा. आता तसं विषय नाही. आता पैशावर सगळी दुनिया. पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. उद्या सगळा आहेच राहताला आणि रिकामी जसे इलो तसे रिकामी धावता लागताला. गजराचा शेवट करतोय अशी निसर्ग राजा कोपला तरी तू घाव झाली. निसर्ग राजा कोपला तरी तू घाव झाली. अशी दुर्दशाया कलियुगाची झाली. अशी दुर्दशाया कलियुगाची झाली. पुण्याची ती तिजोरी खाली झाले पुण्याची ती तिजोरी खाली. हरी नाम हरी गुरु एक तुझी माझा विधाताच्या विश्व हे सखल भेटला विठाला संगतीने ओलांडला अवघड घाण. संगतीने ओलांडला अवघड घाण.
एकमेका सुख दुःख एकमेका वाटलं वाट